नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज जी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे पास्ता। पास्ता हा लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी अगदी उत्तम पर्याय आहे आणि पास्ता म्हटलं की लहान असू देत किंवा मोठे हा सगळ्यांनाच आवडतो। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 1 वाटी एवढा पास्ता घेतलेला आहे की कोणत्याही किराणा मालाच्या दुकानावरती हा पास्ता सहज भेटतो। याच्यामध्ये बरेच प्रकार असतात, तर इथे मी हा घेतलेला आहे। तर आता आपण हा छान उकळवून घेऊया। तर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। पाणी गरम झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये हा पास्ता टाकून घेऊया। आपला पास्ता 3 ते 4 मिनिटं चांगल्या पद्धतीने असा उकळून घ्यायचा। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, 1 चम्मच तेल घालणार आहोत, जेणेकरून हा पास्ता आपण असा जरी साधा दिला तरी तो चविष्ट लागतो आणि त्याला चव छान येते आणि तेलामुळे अगदी सुटसुटीत राहतो, नरम राहतो, असा लूज पडत नाही। तर इथे छान आपला पास्त्याला उकळी आलेली आहे। आपला हा पास्ता 4 ते 5 मिनिटं असंच छान वाफेवर शिजवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपला पास्ता बऱ्यापैकी शिजलेला आहे। तर पास्ता शिजला की नाही हे कसं बघायचं, तर चम्मचमध्ये असं एखादा पास्ता घ्यायचा आणि तो कट होतो की नाही तो बघायचा। कट झाला तर तो आपला छान शिजलेला आहे आणि नसेल झाला तर थोडा वेळ अजून शिजू द्यायचं। तर इथे आपला पास्ता शिजलेला आहे, त्यामुळे आपण गॅस बंद केला आणि एक बाउल घेतलेला आहे, त्यावरती एक गाळणी ठेवलेली आहे आणि तो पूर्ण पास्ता आपल्याला याच्यामध्ये आता गाळून घ्यायचा आहे। आता इथे आपण पूर्ण पास्ता काढून घेतलेला आहे। आपण याच्यावरती पाणी टाकून घेऊया, कारण जी कुकिंगची प्रोसेस असते ती थांबली जाते पाण्यामुळे, त्यामुळे हा पास्ता थंड होतो। आणि 1 चम्मच तेल टाकायचं। तेलामुळे नरम राहतो आणि पास्ता जरी असाच राहिला तरी एकमेकाला चिटकत नाही। आता इथे आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर इथे आपण बारीक एक कांदा आपण कट करून घेतला, तर आपण 1 चम्मच आलं टाकणार आहोत, जे की आपण खिसून घेतलेलं आहे। आलं टाकल्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत, 4 ते 5 पाकळ्या अशा छान कुटून बारीक घेतलेल्या आहेत, त्या आपण टाकल्या आणि याला छान सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। इथे आपण छान कांदा परतला आहे, तर त्याच्यामध्ये आपण 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक कापून घेतले आणि ते आता ह्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत। तर ह्याला आपण छान मिक्स करून घेऊया। टोमॅटो आपल्याला छान असं मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे। आपण इथे 1 चम्मच टोमॅटोचा सॉस टाकलेला आहे, 1 चम्मच रेड चिली सॉस टाकला। आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया। जर लहान मुलांना करणार असाल तर थोडं तिखट नाही घातलं तरी चालतं, एवढ्या प्रमाणात घातलं तरी चालतं। आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडीशी बारीक मिरची कट करायची आणि ती त्यात टाकायची। आता इथे आपण टोमॅटो आणि मसाले जे पूर्ण छान शिजवून घेतलेले आहेत, तर यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत। मीठ टाकून मिक्स करून घेऊयात। आता इथे आपण पूर्ण मिक्स झालेला आहे आणि आपले मसाले वगैरे पण छान तळलेले आहे। टोमॅटो ही छान पेस्ट म्हणजे अगदी पेस्ट नाही पण छान शिजलेला आहे। तर इथे आपण 1 शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, तर ती टाकली। शिमला मिरची आधी नाही टाकली कारण ती जास्त शिजली गेलेली असती, त्याच्यामुळे आता आपण इथे शिमला मिरची टाकलेली आहे। तर ती आपण पूर्ण मिक्स करून घेऊया। आणि शिमला मिरची जास्त शिजण्याची गरज नाही आहे, थोडीशी अशी कच्ची जरी राहिली तरी चवीलाही छान लागते। तर अशा पद्धतीने आपली शिमला मिरची थोडीशी क्रंची झाली तर आपण ह्याच्यामध्ये आता पास्ता टाकून घेऊया। आता हे मसाल्यामध्ये पूर्ण पास्ता आपण मिक्स थोडंसं ऑर्गॅनो टाकलेलं आहे, तुमच्याकडे असेल टाका, नसेल नाही टाकलं तरी चालतं, ऑप्शनल आहे। तर आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये। तर इथे आपण जेव्हा पास्ता शिजला त्यावेळेसही मीठ घातलं होतं आणि आपण जेव्हा मसाले तळले त्यावेळेसही मीठ घातलं होतं। तर आपण टेस्ट करून बघायचं मीठ लागतं का, तर जर गरज असेल तर टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं, जर व्यवस्थित झालं असेल तर चवीला।
तर इथे थोडंसं कमी होतं, त्याच्यामुळे ह्याच्यात मी थोडंसं मीठ अजून घातलं. पण आधीच जास्त झालं असेल तर परत घालण्याची गरज नाही आहे. तर इथे आपला पास्ता तयार करून झालेला आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. तर इथे आपला पास्ता बनवून तयार झालेला आहे. तर आपण इथे गॅस बंद करणार आहोत. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी, आवडली का? तर तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून साधी, सोपी आणि सहज बनवता येईल अशी रेसिपी आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा. ह्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपी.